नमस्कार मंडळी. मागच्या वेळेला आपण जेव्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या धड्याला सुरुवात केली होती, थोडंसं जरा मला पण इमोशन्स कंट्रोल करणं कठीण झालं होतं. काय करणार? शब्दच तसे होते, प्रसंगच तसे होते, विषयच तसे होते, तर जे खरं आहे ते बोललं पाहिजे. तर त्या आपत्ती व्यवस्थापनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण आपत्ती म्हणजे काय? अचानक आलेलं संकट ज्याच्याकरता आपण तयार नसतो. मग हे मानवनिर्मित असू शकतं किंवा निसर्गनिर्मित असू शकतं आणि त्याचे अनेक प्रकार असतात. त्या आपत्तींच्या प्रकारांप्रमाणे त्याचे परिणाम असतात. बरोबर? भूभौगोलिक परिस्थितीमुळे असतील किंवा प्राणीजन्य किंवा वनस्पतीजन्य घटकांमुळे असतील किंवा मानवनिर्मित असतील. ते मुद्दामून केलेले किंवा हेतुपुरस्सर केलेले किंवा अनाकलनीय किंवा म्हणजे आपोआप झालेले असे आपण अशा 2-3 म्हणजे 3 मुख्य कॅटेगरी आणि त्याच्या प्रत्येकाच्या 2-2 म्हणजे एकूण 6 कॅटेगरीजमध्ये 6 वेगवेगळ्या विभागांमध्ये आपत्तींचे प्रकार कसे असतात ते ऑलरेडी पाहिलं होतं. आता आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला आणखीन काय-काय गोष्टी समजून घ्यायच्या आहेत त्या एकदा बघूया आपण. ह्या आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. हा ह्या धड्याचा मुख्य उद्देश आहे. आपत्तीचे प्रकार झाले, त्याचे परिणाम काय-काय होतात हे आपल्याला माहिती आहे. कुठल्याही आपत्तीचे 2 मुख्य ढोबळमानाने परिणाम होतात. एक असते जीवितहानी, दुसरी असते वित्तहानी. जीवितहानी म्हणजे कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं किंवा मानवनिर्मित संकट आलं, जसं की बॉम्ब हल्ला असेल किंवा युद्ध असेल. तर ह्या प्रकारच्या संकटांमध्ये जे काही मनुष्यबळ असतं, जी काही ह्युमन रिसोर्सेस असतात, माणसांवर आधारित गोष्टी, त्या सगळ्या जर डिस्ट्रॉय झाल्या तर ती आपली मानव काय बरं आपण म्हणतो मानवीय संसाधनांची किंवा ह्युमन रिसोर्सचा झालेला ऱ्हास म्हणजेच काय अ, जीवितहानी थोडक्यात. मग त्याच्यामध्ये माणसं जीवानिशी मरणं असू दे किंवा अपघातामुळे त्यांचे काही अपंगत्व येणं असेल किंवा इतर काही दुर्धर आजार असं त्याच्यामध्ये असेल, तर ही सगळीच्या सगळी जीवितहानी आहे. दुसरं असते जीवितहानी, दुसरी असते वित्तहानी. वित्तहानी म्हणजे आपल्याकडे असलेल्या व्यवस्था, आपल्याकडे असलेली संसाधनं, आपल्याकडे असलेल्या फॅसिलिटीज ह्या सगळ्याचं नुकसान होणं. ह्या सगळ्यामधनं आपले पैसे वाया जातात. एखादी गोष्ट बनवण्याकरता आपण जो काही पैसा वापरलेला असतो, ते बनवणं, मेंटेन करणं, बरोबर? ह्या सगळ्यासाठी आपण जो काही पैसा लावलेला असतो, आपल्या देशाचा असेल किंवा आपल्या विकासाच्या ह्याच्यातला जो काही निधी असतो, ज्याच्यामुळे अगदी रस्ते असतील, इमारती असतील, पाण्याच्या टाक्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या बनवल्या असतात, त्या सगळ्या जर उद्ध्वस्त झाल्या, तर एवढ्या मोठ्या जनसंख्येला लागणाऱ्या वस्तूंचं झालेलं नुकसान असतं ते. मग ह्या सगळ्याचे बाकीचे अनेक दुय्यम, तिय्यम असे जे असतात ते परिणाम होतातच. उदाहरणार्थ, एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पाण्याची टाकी जी असते पूर्ण विभागाची, पूर्ण एक मोठा अं, काय बरं आपल्या शहराचा एक मोठा भाग त्या मोठ्या-मोठ्या पाण्याच्या टाक्या तुम्ही बघितल्या असतील. अशा पाण्याच्या टाकीचं काही नुकसान झालं आणि ते सगळं पिण्याचं पाणी वाया गेलं, तर विचार करा, एवढ्या मोठ्या परिसरामध्ये पाण्याचा पुरवठा कसा होऊ शकतो? दुसरी महत्वाची गोष्ट ते बांधण्याकरता, ते रिपेअर करण्याकरता, ह्या सगळ्याकरता वेळ लागेल, पैसे लागतील आणि या सगळ्यामध्ये श्रम पडतात. म्हणजेच काय हे एक प्रकारचं नुकसानच आहे ना. म्हणजे जीवितहानी, वित्तहानी ह्या 2 महत्त्वाच्या हानी आणि त्याचे मग अनेक पुढचे कॉन्सिक्वेन्सेस हे आपल्याला बघायला लागतात. आता चेर्नोबिल आपत्ती म्हणजे काय जरा आपण समजून घेऊया बघा. ह्याच्यामध्ये ह्या आपत्तीच्या ठिकाणी आपत्तीजनक रेडिएशनची गळती झाली. हे एक रेडिओ ॲक्टिव्ह सेंटर होतं. तिथे अचानकपणे त्या रेडिएशनची गळती झाली आणि त्याचा परिणाम आजही तिथल्या आजूबाजूच्या परिसरावरच्या लोकांवरच्या पर्यावरणावरती, आरोग्यावरती हा होतोय. जागतिक किरणोत्साराच्या जोखमींबद्दल वाढती चिंता ह्या एका अ, अनुभवातनं लोकांना मिळाली, की आण्विक ऊर्जा ही खूप महत्वाची ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा वापर करून आपण चांगल्या पद्धतीची मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजे अं, इलेक्ट्रिसिटी धाराविद्युत निर्माण करू शकतो. पण त्याच्यामध्ये ह्या आण्विक ऊर्जेचा जर तुम्ही व्यवस्थित वापर नाही केला किंवा त्याला सुरक्षित नाही ठेवलं, त्याच्यावरती अवलंबून असलेले जे काही पुढचे परिणाम आहेत, ते भयंकर दूरगामी परिणाम आहेत. त्याचा एकाच नाही, अनेक पिढ्यांवरती परिणाम होतो. कारण की ह्या ज्या काही रेडिएशन्स असतात, ह्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेसच्या म्हणजे किरणोत्सारी पदार्थांच्या मधनं बाहेर पडणारी जी किरणं असतात, त्याची जी प्रारणं असतात, ही एखाद्या व्यक्तीच्या शरीराला आतपर्यंत छेदतात आणि त्यांच्या केंद्रकामध्ये, त्यांच्या पेशींमध्ये, त्यांच्या पेशीद्रव्यामध्ये बदल करतात, जनुकीय बदल करतात आणि अर्थातच हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होतात. म्हणजे अशा पद्धतीने हे एका थोड्या वेळापुरतं मर्यादित असं नुकसान नाहीये.
हे फार मोठ्या काळाकरता त्या देशाच्या त्या विशिष्ट प्रदेशाकरता होणारं एक फार मोठं नुकसान असतं. आता ह्याचे प्रतिसाद किंवा त्याच्याकरता लोकांनी काय काय करावं? राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर महत्व. आपल्या देशाची सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपला देश सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित असतो. हे मुख्यत्वे जागतिक राजकारणाच्या बाबतीमध्ये. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपला जो भारत देश आहे, ह्या देशाची सुरक्षा ही आपली सगळ्यात पहिली जबाबदारी आहे. मग ह्या देशात राहणारा प्रत्येक नागरिक हा भारतीय आहे. मग त्याच्यामुळे तुमचा धर्म कोणता, तुमची जात कोणती, तुमची भाषा कोणती, तुमची संस्कृती काय, त्या कुठल्याच गोष्टीचा विचार करता कामा नये. माझा जन्म या देशात झाला. मी ह्या देशाला बांधील आहे. कारण मला मिळणाऱ्या सगळ्या सोयी-सुविधा, सगळ्या गोष्टी हा देशच मला पुरवतोय. बरोबर की नाही? मग ह्याच्यात काय फरक पडतो मी कुठल्या जातीचा असेन, मी कुठल्या भाषेचा असेन किंवा मला मला एखादी कला माझ्या पिढ्यांकडे आहे आणि जी इतरांकडे त्यांचा काहीही संबंध नाही. माझ्या देशाची सुरक्षा माझ्या हातात आहे. त्याच्याकरता मी काय करायला पाहिजे, माझी जबाबदारी काय आहे, ह्याचा विचार प्रत्येक नागरिकाने करायला पाहिजे. आपल्या देशातले जे सैनिक आहेत, हॅट्स ऑफ टू देम म्हणजे आपल्या देशातलं जे सैन्य आहे, हे सगळ्या जगातल्या सैन्याच्या काय बरं म्हणतो आपण त्यांच्यापेक्षा खूप जास्त शूर आहे असं म्हणता येईल आपल्याला. कारण की आपला देश त्याच्या सीमा इतक्या विचित्र आणि वेगवेगळ्या आहेत. कुठे पाण्यामध्ये, कुठे डोंगरामध्ये, कुठे बर्फामध्ये, कुठे जंगलामध्ये, कुठे वाळवंटामध्ये म्हणजे असं काहीच सुटलेलं नाही आपल्या देशामध्ये जे उरलंय सीमांना लागून. तर अशा प्रत्येक ठिकाणी आपलं भारतीय सैन्य आहे आणि ते तिथे आहेत म्हणून आपण आपल्या घरात आहोत. पण त्यांची जबाबदारी बाहेरनं होणाऱ्या हल्ल्यांना किंवा बाहेरनं येणाऱ्या दहशतवादी पथकांना किंवा त्या लोकांना टार्गेट करणं असेल. सैन्याच्या पद्धतीने उत्तर देणं असेल. पण देशात राहून आपण काय करतो? हा विचार आपण करायला पाहिजे. आणि राष्ट्रीय आपत्ती असली, तर राष्ट्राच्या दृष्टीने विचार करणं हे प्रत्येकाचं काम आहे. तुम्हाला बंदूक चालवता नाही आली, तलवार नाही चालवता आली तरी पण चालेल. तुम्हाला डोकं तर चालवता यायला पाहिजे. तेवढं जरी काम केलं तरी पण देशाचं खूप मोठं काम होतं. सक्रिय नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. आता हे जे मी काही तुम्हाला बोलले हे तेच आहे. मला काय करायचंय, पोलीस बघतील, हे बघतील, ते बघतील, मग मी काय करेन? फक्त घरात बसून त्यांना ह्यांना नावं ठेवेन? माझ्या ठिकाणी राहून मी काय करू शकतो? माझ्या ठिकाणी राहून मी काय जबाबदारी पार पाडू शकतो? ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. आहे त्या सिच्युएशनला जुळवून घेतलं पाहिजे. इथे देशामध्ये आणीबाणी लागली आणि इथे आपण बोंबलत बसलोय, हे नाही मिळालं आणि ते नाही मिळालं आणि देशाने असं केलं आणि राजकारणी तसं करतायत. अरे परिस्थिती काय आहे? जागतिक परिस्थिती काय आहे? त्याच्यामुळे आपल्या देशात काय परिस्थिती निर्माण झाली आहे? तर आपल्या देशाला साथ देणं आपलं काम आहे. त्यावेळेला आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या ज्या मस्त चैनीच्या गोष्टी आहेत, त्या काहीच होऊ शकत नाही. परिस्थिती बदलली की सगळ्या गोष्टी बदलतात. त्या देशांमध्ये बघा जिथे गेल्या काही वर्षापासून सारखी युद्ध सुरू आहेत. तिथे त्यांची जीवाची शाश्वती नाही, तिथे बाकीच्या गोष्टी काय घेऊन बसलाय तुम्ही? तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं, हा देशाकरता असलेला पहिला प्रामाणिकपणा आहे. बरोबर? दुसरं महत्वाचं, या आपत्ती व्यवस्थापनाचे काही टप्पे आहेत. आपत्तीपूर्व व्यवस्थापन, आपत्तीच्या वेळी केलेलं आणि आपत्ती पश्चात करता येणारं असं व्यवस्थापन. त्याच्याकरता लागणाऱ्या प्राधिकरणाची रचना कशी असते? प्राधिकरण म्हणजे एक सिस्टीम. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जिल्हानिहाय आपत्ती व्यवस्थापन आणि त्याच्याकरता प्रथमोपचार, आपत्कालीन कृती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. मॉक ड्रिल म्हणजे काय? खरी आपत्ती आली तर मी काय करेन? मला माहिती आहे ॲक्सिडेंट झाला. समजा कोणाला बरं नसलं, काही नसलं, तर मग मी ॲम्ब्युलन्सला फोन करेन. तोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा जीव वाचण्याकरता मग मी त्याला पाणी देईन, मी त्याला चॉकलेट देईन. हे नाही एवढंच नाहीये. श्वास बंद झाला असेल तर किंवा कुठे जखम झाली तर कसं उचलून न्यायचं, बरोबर? सापाचा दंश झाला असेल तर त्या माणसाला कसं पकडायचं, कुठे बांधायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याची आधीची प्रॅक्टिस म्हणजे मॉक ड्रिल. तुम्ही बघितलं असेल शाळांमध्ये वगैरे कधीतरी मध्ये असा अलार्म वाजतो. तो अलार्म वाजला की पटापट सगळ्यांनी पळायचं असतं. कमीत कमी वेळेमध्ये शाळा सोडून सुरक्षित ठिकाणी प्रत्येक सोशल किंवा प्रत्येक सामाजिक कार्यालयांमध्ये असेल, क्षेत्रांमध्ये असेल, अशी एक जागा असते ज्याला आपण रेफ्युज एरिया किंवा त्याला आपण सुरक्षित जागा म्हणून ग्राह्य धरतो. आणि तिथे पोहोचलं, कुठलाही असा अलार्म वाजला, बेल वाजली, काहीतरी सायरन वाजला, की आपल्याला समजतं की काहीतरी गडबड आहे, आता आपल्याला तिथे पोहोचायचंय. सगळ्यात जवळचा रस्ता पकडून तिथे पोहोचणं हे आपलं काम असतं. आणि ह्याच्यात स्वतःचा जीव वाचवला, की मग इतरांचा जीव वाचवण्याकरता मी काय करू शकतो? ह्याच्यासाठी मॉक ड्रिल केलं जातं. बरोबर? छातीला, फुफ्फुसांना श्वास बंद झाला असेल तर तुम्हाला दाब कसा द्यायचा आहे? बरोबर? काहीतरी त्या माणसाच्या नाकातोंडात अडकलं आणि तुम्ही त्याला पाणी प्या, पाणी प्या म्हणून आणखीन मारताय.
असं करून चालत नाही ना. परिस्थितीमध्ये काय आहे आणि त्यात तुमचं काय काम आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे हे मॉकड्रिल आपल्याला माहिती असलं पाहिजे. शाळांमध्ये अग्निसुरक्षा प्रशिक्षण. प्रत्येक शाळेमध्ये ते लाल रंगाचं ना फायर एक्स्टिंग्विशर असतं. अग्निशमन यंत्र. पण कोणालाच माहीत नसते, की ते कसं चालवायचं. खूप कमी शाळांमध्ये त्याच्याबद्दलची माहिती मुलांना दिली जाते, की तुम्ही हे चालवून बघा, लावून बघा, कसं वापरतात ते बघा, चेक करा. अशा पद्धतीने शाळेमध्ये खरंच जर कर्मधर्म संयोगाने चुकून जरी अशी कधी परिस्थिती आली, तर तिथं मी काय केलं पाहिजे? माहिती असलं तरच ते आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर ह्याचे कसे म्हणजे तुम्ही ह्या अभिरूप सरावाचे म्हणजे मॉक ड्रिलचे तुम्ही कसे मुद्दे धरणार, की कशाच्या भरोश्यावरती मला हे करायचंय? त्याच्याकरिता तुम्हाला त्याची ध्येय माहिती असली पाहिजे. हे सगळं आता आपण पुस्तकामध्ये एकदा डिटेलमध्ये बघूया. हं. आपण आपत्तींचे प्रकार बघितले. मग नंतर आपल्याला आपत्तींचे परिणाम कसे होतात तेही आपण बघितलं. त्यांचे एकूण 6 वेगवेगळ्या टप्प्यांमधले आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय, प्रशासकीय, व्यवस्थापकीय, राजकीय आणि वैद्यकीय असे एकूण 6 आयाम आहेत. सॉरी 6 टप्पे आहेत, ज्याच्यावरती आधारित एखाद्या आपत्तीचं होणारं नुकसान किंवा परिणाम. आता बघा ना, आर्थिक. मोठ्या प्रमाणामध्ये अचानक निधी खर्च करावा लागतो आपल्याला. त्या लोकांना खाणं, पिणं, त्यांची राहण्याची व्यवस्था, ह्या अचानक आलेल्या गोष्टी असतात, त्याचा खर्च करावा लागतो. त्याच्याकरता निधी खर्च करावा लागतो. विकासाच्या इतर घटकांवर निधीचा तुटवडा निर्माण होणार. त्याच्याकरता तुम्हाला विचार करावा लागतो. उत्पन्न कमी होतं. ज्या लोकांचे रोजगार त्या ठिकाणी आपत्तीग्रस्त ठिकाणी होते, त्या लोकांचे जर रोजगारच गेले, तर त्यांचं उत्पन्न घटलं ना ऑलरेडी. म्हणजे आपल्याला मिळणारा पैसा कमी झाला, आणखीन आहे तो खर्च करावा लागतो. कारण त्या लोकांना आपल्याला आता पुनर्स्थापित करायचंय. म्हणजे हा आर्थिक ताण आहे. सामाजिक, बरोबरच आहे. ज्या ठिकाणी आपत्ती आलेली आहे, त्या लोकांच्या ऑलरेडी त्याचा मनावर परिणाम झालेला असतो. इन जनरल सगळ्या सिस्टमवर परिणाम झालेला असतो. ते बिचारे टेन्शनमध्ये असतात, दुःखात असतात. आणि ह्याबरोबर सामाजिक म्हणजे त्यांच्या सगळ्या सोशल, त्यांच्या इमोशनल सगळ्याच गोष्टींवरती प्रश्नचिन्ह आलेले असतात. पर्यावरणीय नुकसान कसं होतं? इमारती पडतात, कोसळतात, हं. काही मजले वाकडे-तिकडे तुटतात, भिंती अधंतरीत लोंबकळत असतात. हे रिस्की असतं. पाण्याचे स्रोत आटतात किंवा आहे ते पाणी प्रदूषित होते, घाण होते. उघड्यावर पडलेल्या प्राण्यांची, मानवांची प्रेतं कुजून वातावरणामध्ये दुर्गंधी. हे तर स्पेशली पुराच्या काळामध्ये किंवा भूकंपाच्या काळामध्ये असं हे दिसतं चित्र बरं का. कामगाजावर कसं ताण पडतो, प्रशासनावरती याचा ताण पडतो आणि अं, त्याचा परिणामही आपल्याला बघायला मिळतो. आधीच प्रशासन ताणामध्येच काम करत असतं. त्याच्यामध्ये असं काही झालं, की मग आहे त्या वेळामध्ये आहे ती कामं सोडून आता ही कामं आधी करा. म्हणजे जुनी कामंही करा, नवी कामं करा. असं असतं. एरवीच्या काळी प्रशासनात कोण काय काम करतं हा जरी प्रश्न असला तरी इमर्जन्सीच्या काळात प्रत्येकाने ते काम वेळेत आणि चांगलं काम करणं त्याच्याशिवाय सिस्टम परत जागेवर येत नाही ना. ऑब्व्हियसली जर रस्ते तुटले, फुटले, बरोबर भूकंप झाला असेल आणि त्या गावाचा संपर्क तुटला असेल, तर तुम्ही कसं त्यांच्यापर्यंत तुमच्या व्यवस्था पोहोचवणार, बरोबर? संप्रेषण व्यवस्था, कम्युनिकेशन, या गावातून त्या गावात, त्या गावातून ह्या गावात सिच्युएशन काय चाललेली आहे, ह्याच्याप्रमाणेच आपण निर्णय घेणार आहे. सोयी-सुविधा अपुऱ्या पडणे. हे तर ज्या ठिकाणी आपत्ती आली तिथे अर्थातच सोयी-सुविधा ह्या अपुऱ्या पडणारच आहे. मग राजकीय परिस्थिती बघा, आता राजकीय आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाही हे लोकांनी लोकांसाठी लोकांतर्फे चालवलेलं राज्य आहे आणि लोकच ते नीट चालू देत नाही, हेही त्यातली एक मजेशीर गोष्ट आहे. जिथे आपत्ती आहे तिथे लोकांना राजकारण करण्यापासूनही कोणी थांबवू शकत नाही. राजकारण तर असेही लोकं करतात. कुठल्याही गोष्टीचं राजकारण करतात आणि राजकारणाने गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये तर सगळ्या प्रकारची उंची गाठून झालेली आहे. म्हणजे कशाला काही अर्थ उरला नाही अशाही पद्धतीचं राजकारण सुरू असतं. पण ज्यावेळेला आपत्ती आलेली असते, तेव्हा त्या भागातल्या लोकांना तुमच्या राजकारणाचा, तुमच्या श्रीमंतीचा, तुमच्या गरिबीचा, तुमच्या मेंटल स्टेटचा कशाचाही काहीच देणं-घेणं नसतं. त्यांना त्यांच्या आहे त्या सिच्युएशनमधनं बाहेर पडायचं असतं. त्यांना मिळणारी मदत, त्यांना करायची सामाजिक, आर्थिक मदत हे सगळ्यांचं एकमेव उद्दिष्ट असलं पाहिजे. त्याच्यामध्ये माझा पक्ष वेगळा, आमचे विचार असे, आमच्याकडे हे शिकवलंय, आमच्या धर्मात हे चालत नाही, असल्या कुठल्याही फालतू गोष्टींची कारणं देऊन, सबबी देऊन आहे ती परिस्थिती दुर्लक्षित करणं, हे जर राजकारणामुळे झालं, तर आहे त्या आपत्तीमध्ये वाढच होते. आपल्याला लोकांना आपत्तीमधनं बाहेर काढायचं. त्यांच्या आपत्ती वाढवायच्या नाहीयेत. त्याच्यासाठी राजकीय बघा हा आपला विषय नाही, आपण काही राजकारणात नाहीये.
आपण बौद्धिक विचार करणारे लोक आहोत, कारण आपण शिकतोय, शिकवतोय. तर आपले वैचारिक मतभेद जरी असले, तरी पण राजकारणाच्या बाबतीमध्ये राजकीय नेत्यांचं सुद्धा वैचारिक मतभेद हे असणारच आहेत. आणि तीच लोकशाहीची सगळ्यात बळकट बाजू आहे, की मी जे म्हणते त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुम्ही जे म्हणताय ते मला पटलं नाही, तर मी पटलं नाही असं बिनधास्त बोलू शकते. त्याच्याशिवाय प्रगती होत नाही. पण प्रगतीसाठीचं राजकारण आणि आपत्तीला नियंत्रित करण्यासाठीचं राजकारण हे एकाच मार्गावर चालले पाहिजे. तरच त्याचा उपयोग होतो. वैद्यकीय सुविधांवरती तर फार मोठा ताण येतो. जखमी लोकांवर उपचार करण्यासाठी, त्यांना ऍडमिट करण्यासाठी, त्यांना औषध पाणी करण्याकरता आणि अगदी साथीचे रोग असतील तर त्यांच्यावरती एवढ्या सगळ्या लोकांना देण्याकरता औषधं, ह्या सगळ्याचा सिस्टीमवर खूप ताण येतो. ज्या स्टेट्स होत्या त्या आपण बघितल्या होत्या. आणीबाणीची अवस्था, संक्रमण अवस्था, पुनर्निर्माण अवस्था. त्या अवस्थेमध्ये आपल्याला माहितीये की किती वेळ जातो टप्प्याटप्प्यांमध्ये काम करायला. ठीक आहे. आता हे बघा, अणुभट्ट्यांपासून मानवाला असाच दुसरा धोका आहे. युक्रेनमधील चेर्नोबिल अणुभट्टीमध्ये स्फोट झाला आणि त्याच्यामुळे किरणोत्सर्गाची गळती झाली. त्याचे दुष्परिणाम आजही त्या भागामध्ये जाणवतात. जसं मी तुम्हाला म्हटलं की ते जनुकांवरती परिणाम करतात. बरोबर? आजच्या काळामध्ये अनेक देश अणुशक्ती संपन्न आहेत. आणि अणु त्यामुळे त्याला ॲटॉमिक रिसर्च सेंटर्स प्रत्येक देशामध्ये. आणि त्यातूनच निष्काळजीपणामुळे जर त्याचा किरणोत्साराचा परिणाम झाला, तर तो पूर्ण देशालाच नष्ट करतो. कारण की पिढ्यानपिढ्या वीक होत जातात. ठीक आहे. तर ह्या हिशोबाने आपण आपल्याच गोष्टींना लक्षपूर्वक ट्रॅक केलं पाहिजे. आपण काय काम करतोय हे चेक केलं पाहिजे. ठीक आहे. आणि ह्यातनं आपल्याला त्या आपत्तीच्या व्यवस्थापनाचा विचार करायला पाहिजे. आता आपत्ती व्यवस्थापनाला छोटी आपत्ती असू दे किंवा मोठी आपत्ती असू द्या, आपत्कालीन, अल्पकालीन किंवा दीर्घकालीन, छोट्या वेळापुरती किंवा खूप मोठा वेळ इम्पॅक्ट करेल अशी, त्याच्यावरती आपल्याला मात करायची. आपत्तीने आपल्याला हरवायला नाही पाहिजे. आपण आपत्तीला नष्ट केलंय किंवा त्याला ओव्हरकम केलंय आणि पुन्हा नव्याने सुरू झालंय आपलं आयुष्य. अशीच परिस्थिती असली पाहिजे. त्याच्यासाठी आपत्तीचं व्यवस्थापन करावं लागतं. आपत्ती येणारच. बरोबर? तर या आपत्ती व्यवस्थापनाची वैशिष्ट्य किंवा उद्दिष्ट आपल्याला माहिती असली पाहिजे. आपत्ती काळामध्ये मानवी समाजावर ओढावलेली जीवितहानी दूर करणं, त्यातून लोकांची सुटका करणं, जीवनावश्यक वस्तूंची आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवठा करून आपत्तीची तीव्रता आणि आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणं. बरोबर? आपत्तीग्रस्त मानवी जीवनामध्ये पुन्हा सुरळीतपणा निर्माण करावा आणि त्या प्रदेशातल्या लोकांचं जीवन पूर्वस्थितीत आणावं, ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. आपत्तीग्रस्तांचं पुनर्वसन योग्य पद्धतीने. आता काही काही गोष्टी या आपल्या हातात नसतात. आपल्या इतिहासामध्ये अशा काही खूप दुःखद घटना आहेत, ज्याच्यामध्ये राजकीय आपत्ती, धार्मिक आपत्ती आपल्या देशातल्या अनेक लोकांनी सहन केलेल्या आहेत. आणि त्या लोकांचं पुनर्वसन तुम्हाला तुमच्या घरासारखी तर दुसरी जागा जगात कोणतीच नाही असू शकत. बरोबर? ते छोटीशी एक खोली जरी का असेना, पण ते आपलं घर असतं आणि त्याच्यामध्ये नुसत्या भिंती, सामान नाही, आपल्या खूप साऱ्या भावभावना त्याच्यामध्ये असतात. म्हणून आपल्या घरासारखी अतिशय महागडी अशी दुसरी कुठलीच जागा असू नाही शकत. त्या घराचं पुनर्वसन करणं, तुम्हाला दुसरीकडे वसवणं, म्हणजे तिथे जाऊन तुम्ही आता परत तुमचं विऱ्हाड दुसरीकडे लावणार, मांडणार. मग ह्याच्यामध्ये ते योग्य पद्धतीने झालंय का? तुम्ही जिथे राहत होतात कमीत कमी तसं तरी बरं वातावरण आजूबाजूला आहे का? ओके. ह्याचा विचार करावा लागतो. आणि तशा पद्धतीने पुनर्वसन चांगलं करायला पाहिजे असतं. ते व्हायला पाहिजे. ते प्रत्येक वेळेला होतच का? तुम्ही त्याच्यावर विचार करू शकता. आपत्तींवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्य काळामध्ये अशा आपत्तींची झळ पोहोचणार नाही किंवा आल्यास त्याची तीव्रता कमी पोहोचेल याची काळजी घ्यायची. बरोबर की नाही? असं होऊ शकतं पुढे, तर मग काय करायचं? जपानमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं, जपानमध्ये त्सुनामी येणं किंवा भूकंप होणं हे खूपच कॉमन आहे तिथे. कारण जिथे मी तुम्हाला म्हटलं, जिथे जपान आहे त्याच्या खाली त्या भूअंतर्गत हालचाली खूप धड चालूच असतात. तर तिथल्या समुद्रामुळे, तिथल्या जवळच्या समुद्राच्या खाली सुद्धा पण त्या चालू असतात. त्याच्यामुळे तिथून खूपदा त्सुनामी जपानच्या समुद्र किनाऱ्याच्या आजूबाजूला येत असतात. त्याच्यावरती मात करण्याकरता जपानच्या लोकांनी, म्हणजे तिथल्या सरकारने असं ठरवलं, की ज्या समुद्राच्या तीरांवरती, काय म्हणतो आपण, किनाऱ्यांवरून त्सुनामीच्या लाटा येऊ शकतात असं वाटतं, तिथे त्यांनी मोठ्या मोठ्या झाडांना आणि भिंतींना असं लावून ठेवलं, जेणेकरून त्या आलेल्या लाटांचं
कॉन्सन्ट्रेशन कमी होईल किंवा इम्पॅक्ट कमी होईल आणि एखाद्या वेळेला आल्या तर त्या परत धडकून जातील पण. असं काम करतायत तिकडे ते. म्हणजे विचार करा, आपत्ती आपल्या देशात येते. हे मान्य केलं त्यांनी. त्यात रडत नाही बसले किंवा कंटाळले नाही, की "अरे, अरे, आमचं तर असंच आहे, आमचा देशच असा." असे विचित्र विचार करून आधीच हार नाही मानली. येणार आहे का त्सुनामी? येऊ दे. आम्ही तयार आहोत. त्याच्यासाठी काय करायचंय? कसा आमचा देश वाचवायचा? तिथे आम्ही डोकं चालवू. असं काम करणं म्हणजे आपल्या देशाचंच स्वतःचंच काम करणं. आपल्या देशाचं काम करणं म्हणजे आपलंच काम करणं. ठीक आहे? असं त्या लोकांनी शोधून काढलंय. पण भारी गोष्ट आहे की नाही? म्हणजेच काय? आपत्तींवरती संरक्षणात्मक उपाय करायचे. भविष्यामध्ये अशी आपत्ती जर आलीच, तर मी ती कशी अ, पलटवून लावेन ह्याच्यावरती काम करायचं. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा. आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे शास्त्रीय, काटेकोर आणि निरीक्षणाने माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना समोर जाण्याची क्षमता मिळवणं. त्याच्यामध्ये वेळोवेळी वाढ करणं. आपत्ती आली तर मला काय करायचंय? अशा पद्धतीची आपत्ती आली तर काय करायचंय? त्याच्या आधी काय करायचं? त्याच्या नंतर काय करायचं? सगळ्याचं काटेकोर प्लॅनिंग, क्लासिफिकेशन, पृथक्करण म्हणजे हे झालं तर ते झालं तर ते झालं तर ते. हे कळलं पाहिजे आणि तसंच ते करायला पाहिजे तरच ते बरोबर होईल. बरोबर? आता आपत्तीपूर्व व्यवस्थापन आणि आपत्ती पश्चात व्यवस्थापन समजून घेऊया. प्री डिझास्टर मॅनेजमेंट. कुठल्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्याकरता संपूर्णतः तयार होण्याकरता पूर्वतयारी. कधीही कुठलंही संकट येऊ दे, वी आर रेडी. आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवृत्त किंवा त्या आपत्तीला प्रवण असलेल्या भूभागांची ओळख करून घेणं. या भागामध्ये हे प्रॉब्लेम येऊ शकतात बरं का. याच्याकरता मी आधीच तयारी करणार. मग प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्स प्रेडिक्ट करणं म्हणजे त्याच्याबद्दलची भाकीत देणं, की जर इथे समुद्र एवढा जवळ आहे आणि तिथे त्या भूअंतर्गत हालचाली अशा आहेत, तर ह्या प्रदेशाला खूप मोठ्या लाटा त्रास देऊ शकतात. अशा पद्धतीने प्रिडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप त्याचे मॅप बनवणं रिजन वाईज. हझार्ड मॅप किती पद्धती कशा पद्धतीची हझार्ड म्हणजे नुकसान हे होऊ शकतं. ह्याची माहिती आपल्याकडे असावी. आधीच असावी. इमर्जन्सी आल्यावरती काय करणार तुम्ही? ते तर तुम्हाला दिसतच आहे काय चाललंय. त्याच्या आधी तुम्ही काय काम केलं? आधी अभ्यास करायचा. आपण जिथे आहोत तिथलं. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण घेणे. हे फार महत्वाचं आहे. बघा, आता उन्हाळा येतोय. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये उन्हाळा एकदम बेकार असतो. खूप सारे लोक हे उष्माघाताचे बळी ठरतात. का बरं? उष्माघात ही पण एक आपत्तीच आहे. आजूबाजू आणि ती पण भूभौतिक, बरोबर? हवामानीय म्हणजे क्लायमॅटिक आपत्ती आहे ती. तुम्हाला माहिती आहे, की हवामान बदल झाला, की उष्णता वाढते. उष्णता वाढली आणि आपलं काम बाहेर भटकण्याचं असेल किंवा आपल्याला बाहेर उन्हातच राहून काम करायचं असेल, बघा प्रत्येक कामाचा आपल्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे. सगळेच आपण घरात बसून काम नाही करू शकत. काही लोकं खरोखर तिथे बाहेर जाऊन कष्टाचं काम करत असतात. पण मग हे त्यांना समजायला पाहिजे, की ही आपत्ती आहे माझ्यावरती येणारी. तर याच्याकरता मी व्यवस्थापन स्वतःच्या जीवासाठी काय करू शकतो? पाण्याची व्यवस्था, डोक्याला ऊन लागू नये याची व्यवस्था. खूपच त्रास व्हायला लागला, तर माझ्याकडे माझं स्वतःचं काहीतरी किट असलं पाहिजे, की अशा वेळेला मला हे औषध लागेल, मला ते घ्यावं लागेल, ह्याचा वास घ्यावा. काहीतरी तुमच्याकडे स्वतःचं फर्स्ट एड पाहिजे, की नाही? तुम्ही त्या आपत्तीतच काम करत आहे. गरमीमध्ये. त्याच्याकरताचं व्यवस्थापन तुम्ही करायला पाहिजे की नाही? सगळ्यात सोपं उदाहरण तुम्हाला मी आता सांगितलं. तसंच आपल्या आजूबाजूला आपण जिथे राहतो तिथे कुठल्या पद्धतीची आपत्ती येऊ शकते. जर आपलं गावच नदीच्या अगदी तोंडाशी आहे. माहिती आहे दरवर्षी आपल्या गावात पूर येतो. दरवर्षी आपल्या घरात पाणी येतं. त्याच्याशिवाय पावसाळा झाला असं वाटतच नाही. तर मग त्या आपत्तीचं व्यवस्थापन मी कसं करणार? मला माहिती आहे पूर येतोच आहे. पुरामध्ये मी काय करेन? माझं घर कसं वाचवेन, माझं सामान कसं वाचवेन, माझ्या लोकांचे जीव कसे वाचवेन, ह्याचं व्यवस्थापन मला मला करायला पाहिजे. सर्वसामान्य माणसामध्येही आपत्ती व्यवस्थापन आणि निवारणाची जाणीव करून देणं. सगळ्यांनाच हे ट्रेनिंग घेता येतं का? नाही. कोणाला आवड नसते, कोणाला माहिती नसते, कोणाला काही फरक पडत नाही. अशा सगळ्या प्रकारची लोकं आपल्या आजूबाजूला असतात. पण त्यांना माहिती तर करून द्यायला पाहिजे की नाही आपण? बघा, अशा खूप चांगल्या गोष्टी असतात ज्या आपण एकमेकांना सांगितल्या तर त्या चांगल्या पद्धतीने वाढतात. बरं? वाढता, वाढता वाढे. चांगला विचार करायचा ना आपण. जर आपल्याला एखादं ज्ञान आहे, की अशा इमर्जन्सीमध्ये काय करायचं? आता उदाहरणार्थ, साप चावल्यावर काय करायचं? हे बेसिक फर्स्ट एड ह्याच्याबद्दल बेसिक माहिती आपल्या गावातल्या किती लोकांना असते? आपल्या घरातल्या किती लोकांना आहे? आपल्याला किती आहे?
समोरून येणारा साप हा विषारी आहे का बिनविषारी आहे हेही आपल्याला माहिती नसतं. आधीच आपण साप बघून घाबरतो. सांगायचा मुद्दा असा आहे, की ही आपत्तीच आहे. सर्पदंश ही पण एक आपत्ती आहे, छोटी आहे आणि एखाद्या व्यक्तीपुरती मर्यादित आहे. पण ती आपत्ती अचानक आलेलं संकट आहे. त्या माणसाच्या जीवावर बेतेल अशी परिस्थिती आहे. मग त्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्याच्याकरता आधी मला यायला पाहिजे ना माहिती. हं. मग आणि हे माहिती असलं पाहिजे, की अशा इमर्जन्सीमध्ये या माणसाला कुठल्या हॉस्पिटलला घेऊन जायचंय. कळलं? सो ह्या सगळ्याची पूर्वतयारी, आपत्तीपूर्व व्यवस्थापन. ह्याच्याकरता जी सगळी प्रशिक्षणं घ्यायची आहेत ती घ्यायची. जे प्रशिक्षण देतात त्यांना भेटायचं, माहिती घ्यायची, संपर्क करायचा, स्वतःचं ज्ञान आपण वाढवायचं. आपत्ती पश्चात करण्यात येणारं व्यवस्थापन. आता पोस्ट डिझास्टर होऊन गेली, एखादी आपत्ती येऊन गेली. आता आपदग्रस्तांना प्राथमिक स्वरूपात मदत करायची. प्राथमिक गरजा कोणत्या आहेत त्यांच्या, त्या त्यांना पूर्ण करून द्यायच्या. त्यांना खाणं, पिणं, राहणं, कपडे, बरोबर? औषधं, गोळ्या ह्या गोष्टी त्यांना मिळायला पाहिजे. सुरक्षा कवच पाहिजे अंगावरती, शरीरावरती, म्हणजे शेल्टर पाहिजे. वाचलेल्या स्थानिक रहिवाशांद्वारेच मदत उभारण्याकरता प्राधान्य द्यायचं. बघा कसं असतं, ज्या ठिकाणी अशा पद्धतीची भयंकर परिस्थिती येऊन गेलेली असते, कुठली पण आपत्ती, तिथे लोकं आधीच खचलेली असतात. त्याच्यातनं जे वाचलेले आहेत, त्यातले जर एक उभे राहिले लोकं, की चला आपण हे करूया, तर त्यांच्यामध्येच एक असा कॉन्फिडन्स बिल्ड होतो, की परिस्थिती कठीण होती, पण आपण त्याच्यावर मात करून चाललोय पुढे. कारण आपल्याबरोबरचाच माणूस आहे, जो ह्या आपत्तीमध्ये आपल्याबरोबरच फरफटला गेलाय, पण तरी तो उभा आहे. म्हणजे मी पण त्याच्याकडे बघून हे शिकलं पाहिजे, ऑटोमॅटिक होतं. अजिबात वेळ न गमावता एक नियंत्रण कक्ष निर्माण करायला पाहिजे आणि प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण कक्षाची उभारणी करायला पाहिजे. म्हणजे मेडिकलसाठी वेगळं, कम्युनिकेशनसाठी वेगळं, फूडसाठी वेगळं, असं प्रत्येकासाठी तुम्हाला एक केंद्र उभारावं लागेल, जेणेकरून कुठल्याच कामाला उशीर होणार नाही. सगळं बरोबर नियंत्रित चालेल आणि केंद्रांशी समन्वय सोपा जाईल. नियंत्रण केंद्रामार्फत येणाऱ्या मदतीचे वर्गीकरण करणे, ती मदत गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करून मदतीच्या कामाचा सलग आणि सतत आढावा घेत राहणे. बरोबर? आपत्ती निवारण्यासाठी 24 तास कार्यक्षम आणि कार्यरत राहणे. थकलो, बोर झालं, कंटाळा आला, घरी गेलो, झोपलो. नाही. आपत्ती येते. सगळे लोकांची भूक, तहान-बिहान सगळं याच्यामध्ये विसरून जातात लोकं आणि 24 तास त्या कामामध्ये गडलेले असतात. आता आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख अंग, पूर्वतयारी. एखादी आपत्ती घडल्यावर त्याचे परिणाम कमीत कमी कसे होतील या दिशेने आधीच नियोजन करणं. मग विमोचन. विमोचन म्हणजे अ, आपत्तीचा लोकांवर आणि त्याच्यावर कमीत कमी परिणाम कसा होईल याचा विचार करणं. ते म्हणतात ना, संकट विमोचन हनुमान. संकटांना विमोचित करणारा, त्यांचा परिणाम कमी करणारा, संकटांना उद्ध्वस्त करणारा असा विचार करू शकतो आपण. तर आपत्ती तर येणार आहे. पण त्याच्यापासून आपल्या लोकांना विमोचित करायचंय, त्यांना दूर ठेवायचंय संकटापासून, त्या आपत्तीपासून. ह्याचा विचार करणं, सज्जता. अशा योजना करायच्या, की त्याच्यामध्ये नागरिक आणि शासन दोघंही एकत्र असतील. आला पूर. काय करायचं? तुम्ही ह्या गल्लीतले, तुम्ही ह्या गल्लीतले, तुम्ही ह्या गल्लीतले आणि आम्ही, शासन. आम्ही सगळे मिळून आपण एकमेकांशी कोऑर्डिनेट करून ठरवायचं काय करायचं. बरोबर? आपत्तीचा आघात. व्यवस्थापनाचा आणि आपत्तीचा वेगवेगळ्या तीव्रतेचा सापेक्ष त्याचा आपल्याला आढावा घ्यायचा, की त्या गावामध्ये पूर परिस्थिती आहे का? मग या गावामध्ये आम्ही आत्ताच तयारी करून ठेवणार. अशा पद्धतीने. प्रतिसाद. आघाताला प्रतिसाद तत्काळ द्यायचा असतो. हा घटक ह्या चक्रात आपत्ती आघातानंतर येतो. म्हणजेच काय? आघात झाला, आपत्ती येऊन गेली. आता त्याच्यानंतर ह्या आघाताचा मला प्रतिसाद काय द्यायचा आहे? तिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. इथे माझ्या गावावरती ते संकट येण्याची परिस्थिती आहे. मी आता सज्ज आहे. आला, पूर आला. आमच्या गावात पण आला. आता ह्याला मला प्रतिसाद द्यायचा आहे. आम्ही ठरवलेल्या गोष्टींप्रमाणे आता आम्ही इथे काम करणार. लगेच करायची गोष्ट आहे. पुनरुत्थापन. पूर आला आणि गेला. आमच्या गावाला जे काही नुकसान करायचं होतं ते झालं. आता आम्हाला परत गाव पुन्हा आधीसारखं पुनरुत्थापित करायचंय. आणि पूर्वपतता म्हणजे आधीसारखंच जसं होतं तसं जनजीवन विस्कळीत न झालेलं, सुरळीत चाललंय, वेळेत चाललंय, असं सगळं घडवून आणायचं. ह्याला हे पूर्ण चक्र आहे. आता आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संरचना कशी असते? शासन स्तरावरती ह्याचा एक सिस्टमॅटिक प्लॅन आहे. प्राधिकरण. राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत नियंत्रण आणि निवारणाचं कार्य केलं जातं. म्हणजे राष्ट्र, देशाच्या पातळीपासून ते गावापर्यंत ते असं खालपर्यंत ते आलेलं आहे. आणि हे कसं चालतं? ते आता आपण बघूया. बघा.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे जे अध्यक्ष आहेत ते पंतप्रधान आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान राष्ट्रावरती कुठलंही संकट आलं, कोणतीही आपत्ती आली, तर त्या आपत्तीला काय करायचं हे बघणारे आणि ठरवणारे आपले पंतप्रधान असतात. बरोबर? हे देशाच्या पातळीवर. आपल्या देशामध्ये खूप सारी राज्य आहेत. राज्याच्या पातळीवरती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. अध्यक्ष जे म्हणतील ते बाकी सगळ्या गटाला ऐकावं लागतं. बरोबर? मग जिल्हा आपत्ती आता राज्यामधनं जिल्हा. राज्यातही खूप सारे जिल्हे असतात. त्या प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा तिथला मेन माणूस आहे, अध्यक्ष आहे. तो ठरवेल ते जिल्ह्याला ऐकावं लागेल. मग जिल्ह्यानंतर तालुका, तालुक्यानंतर गाव. तालुक्यामध्ये असतो तहसीलदार आणि गावामध्ये असतो सरपंच. हे लोक ह्या गाव आणि तालुका पातळीवरचे मेन लोक आहेत ह्या प्राधिकरणाचे. आता पहिल्या महत्वाच्या खाली येणाऱ्या टप्प्यांना आपण बघितलं. आता आजूबाजूला कोण कोण जोडलेले आहे ते बघा. सावधगिरीचे इशारे देणाऱ्या संस्था. सावधगिरीचे इशारे देणाऱ्या संस्था देशाला देतील, राज्याला देतील आणि जिल्ह्याला देतील. म्हणजेच काय, अशा संस्था ज्यांच्याकडे काही समजा आता हवामान खाते, हवामान खात्याचे इशारे देशासाठी असतात, राज्यांसाठी असतात आणि राज्यांमधल्या जिल्ह्यांसाठी असतात. रेड अलर्ट ह्या जिल्ह्यामध्ये असेल, ऑरेंज अलर्ट ह्या जिल्ह्यामध्ये असेल. जिल्हा पातळीवरती आपल्याला त्यांच्याकडनं ऑलरेडी माहिती दिलेली असते. आता इतर सामाजिक आणि खाजगी संस्था पण ह्या सगळ्यांना मदत करतात. देश पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर. तर आपल्याला सांगायला पाहिजे काय काय आहे ते. मग आता तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, त्याचे अध्यक्ष जे तहसीलदार आहेत ते आणि गाव पातळीवरती सरपंच. सामान्य जनता पण यांना सांगत असते, हे करा, ते करा, ते करा. बरोबर? आणि हे सगळे मिळून आपदग्रस्त भागामध्ये प्रत्यक्ष सुटका, बचाव कार्य, मदत कार्य या सगळ्याची संरचना करतात. म्हणजे जिल्हा पातळीवरून पण हे होतं, तालुका पातळीवर पण होतं, गाव पातळीवर पण होतं. राज्य पातळीवरती जिल्ह्याकडे आणि जिल्ह्याकडून तालुक्याकडे आणि गावामध्ये म्हणजे अगदी छोट्या रूट लेवल पासून ते आपल्या देशापर्यंत अशी मोठीच्या मोठी एक साखळीच आहे. बरोबर? आपल्या देशावर काही संकट आलं तर निर्णय कोण घेईल? पंतप्रधान घेतील. आपल्या गावावर काही संकट आलं तर निर्णय कोण घेईल? आपले सरपंच घेतील. म्हणजेच काय आहे, आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून आपत्तीचं व्यवस्थापन करायचंय, पण ठरवेल कोण? हे आधी कळायला पाहिजे की नाही? कोणतरी मेन माणूस पाहिजे, त्याला बाकी सगळे फॉलो करतात. ते हे लोक आहेत. आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनासाठी आणि आपत्ती निवारण योजनांच्या परिपूर्णतेसाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जबाबदार असतात. समन्वयक या नात्याने समर्पक निर्देश देणे, अंमलबजावणी करणे, त्या अंमलबजावणीचा आणि त्यातून मिळणाऱ्या माहितीचा सतत आढावा घेत राहणे, नियंत्रण ठेवणे, अशा सगळ्या गोष्टी नियोजित करण्याचं काम ते करतात. प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी अनुषंगिक योजना तयार करून जिल्हा स्तरावर तिला अनुमोदित करणे, म्हणजे काय, त्याला परमिशन देणे, हे पण जिल्हा अधिकारी बघतात. जिल्हानिहाय आपत्ती नियंत्रण कक्ष. बघा, आता हे झालं की खाली इंटरेस्टिंग असं प्रथमोपचाराचं पार्ट येणार आहे बरं का. आणि त्याच्यामध्ये बरंच ठीक आहे, आपण आता आधी हा वरचा मुद्दा संपवूया, मग खाली येऊया. जिल्हा स्तरावरती जिल्हानिहाय आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये काय होतं, आपत्ती आघातानंतर किंवा त्याबद्दल पूर्वसूचना मिळाल्यानंतर जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना होते. हा मोठा जिल्हा आहे, जसा आमचा पुणे जिल्हा आहे, तुमचा आणखी कुठला असेल किंवा आणखीन कुठला असेल, ठाणे जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल, आणखीन कुठला धुळे जिल्हा असेल, असे अनेक कुठलेही जिल्हे तुम्ही घ्या. त्या जिल्ह्यामधल्या कुठल्याही प्रकारच्या संकटाला सामना करण्याकरता तिथे एक जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन होतो. त्या आपत्ती संदर्भामध्ये ते वेगवेगळे आढावे घेतले जातात, त्याची माहिती घ्यावी लागते आणि अतिरिक्त मदत घेण्याकरता, त्याचा पाठपुरावा करण्याकरता कोणाला संपर्क करायचा आहे, कुठपर्यंत आलंय, काय करायचंय, ह्या सगळ्याचं तिथे कोऑर्डिनेशन होतं. उदाहरणार्थ स्थलसेना म्हणजे आर्मी, वायुसेना आणि नौसेना, दूरसंचार, दळणवळण, निमलष्करी म्हणजे पॅरामिलिटरी फोर्सेस ह्यांच्याशी संपर्क करायची गरज पडली
तर संपर्क केला जातो. तर जिल्ह्यातील पण स्वयंसेवी संघटना याच्यामध्ये एकत्र येऊन मदत करतात, स्वतःच मदत करतात. अशा पद्धतीने जिल्हा स्तरावरती पण खूप मोठी प्लॅनिंग असते. आता आपत्ती व्यवस्थापन करणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांची आपल्याला नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये कोण काय करतं ते पण आपल्याला सांगितलेलं आहे. आता प्रथमोपचार आणि आपत्कालीन कृती हे अतिशय महत्वाचं आहे. पूर्ण धड्यामधला शेवटचा भाग आहे पण महत्वाचा आहे. प्रथम उपचार म्हणजे डॉक्टरकडे जाण्याच्या आधी केले जाणारे उपचार. आपल्याला त्याच्या आधी काही-काही चित्रांचे अर्थ कळले पाहिजे. जसं बघा हे फ्लेमेबल लिक्विड, फ्लेमेबल गॅस, एक्सप्लोझिव्ह अशी अनेक चित्र असतात. तुम्ही ते पांढऱ्या रंगाचे असे कंटेनर बघितले असेल, असे गोल राउंड असतात ट्रक्स केलेले, लिक्विड कंटेन केलेले. त्याच्यावरती अशी चित्र असतात. म्हणजेच ते कुठलंतरी केमिकल त्याच्यामध्ये दिलं असतं, ॲसिड काहीही त्याच्यामध्ये जे असतं, त्याची माहिती चित्रामध्ये दिलेली असते. तर अशी चित्र आपल्याला माहिती असायला पाहिजे. खाली काही आपत्ती दिल्या आहेत बघा. बघा, पहिला काय आहे भूकंप. मग घर जळतंय अक्षरशः इथे, आग लागली आहे. आणि हा बघा सर्पदंश. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं, सर्पदंश ही पण एक आपत्ती आहे. आता पुढे काय बघा. आपल्याला खाली काही विविध कृती दिलेल्या आहेत, म्हणजे काही चित्र आहेत. स्ट्रेचरवरती त्या माणसाला लेटवून देतात, म्हणजे झोपवून देतात. ह्याच्यामध्ये त्याला तोंड उघडून किंवा श्वास देण्याचा प्रयत्न करतायत. माउथ टू माउथ. ह्याच्यामध्ये कसं उचललंय बघा. त्याला मान सरळ ठेवून पाठीला आधार देऊन उचललंय. ह्याच्यामध्ये पूर्ण मागे त्याला वेताळासारखं मागे असं लटकवलंय बघा. ह्याच्यामध्ये उचललंय आणि मान ताठ करायला सांगितली. हा असा वेताळासारखा मागे पडलाय आणि याच्यामध्ये खांद्याचा आधार नेऊन चालवत नेलेलं आहे. तर अशा अनेक वेगवेगळ्या कृती आहेत. म्हणजे धरण्याच्या किंवा आधार देण्याच्या अशा अनेक वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत. त्याच्यामुळे कोणाला कशी जखम झाली आहे, कोणाला कशी मदत हवी आहे, तसं त्याला उभं केलं जातं. ठीक आहे? आता आपत्कालीन परिस्थितीमध्ये अपघातग्रस्तांचे वहन करण्याकरता पाळणा पद्धत, पाठं पाठुंगळीला मारणे, हाताची बैठक अशा अनेक पद्धती वापरल्या जातात. आपदग्रस्ताची शारीरिक स्थिती कशी आहे याच्यानुसार वेगवेगळ्या पद्धती ह्या ठरवल्या जातात. दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक लहान-मोठ्या आपत्तींना सामोरं जावं लागतं. अपघात घडणं, सर्दी नाही, गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी, भांडण-तंटे, विजेचा झटका लागणं, बरोबर? भाजणं, उष्माघात, सर्पदंश, श्वानदंश, बापरे! विद्युत पुरवठ्यामध्ये शॉर्ट सर्किट, पाणी ओतू जाणं किंवा सटकून पडणं असं काही असू शकतं. एखाद्या रोगाची साथ पसरणं, उंचावरून खाली पडणं, अशा कुठल्याही आपत्ती दिवसभरामध्ये आजूबाजूला कुठेही घडतात. तर ह्या आपत्ती कधी घरी, कधी शाळेत किंवा आपण जिथे फिरतो अशा कुठल्याही भागामध्ये असू शकतात. 2 गाड्यांचा अपघात होणं, आपल्या रस्त्यावर अपघात होणं, असं काहीही भयंकरही होऊ शकतं, ठीक आहे? त्या कुठल्याही आपत्तीमध्ये आपली भूमिका काय आहे? माझ्या आजूबाजूला कोणत्या प्रकारची आपत्ती येऊ शकते, त्याच्यामध्ये मी काय करणार? याचा तुम्ही विचार करून ठेवायला पाहिजे. बघा इथे दिलेलं आहे ते. आपले उद्दिष्ट काय आणि त्याच्यामध्ये आपण काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्या सगळ्यांकडे असली पाहिजे ती आहे प्रथमोपचार पेटी. फर्स्ट एड किट तर असलंच पाहिजे. प्रत्येक घरात असलंच पाहिजे. शाळेमध्ये असतं, पण त्यात हे काही सामान असतं किंवा नसतं तर हे तुम्ही चेक करायला पाहिजे, की आपल्या शाळेच्या प्रथमोपचार पेटीमध्ये काय नाहीये. नसेल तर ते तुम्ही सांगायला पाहिजे. कारण खूप साऱ्या गोष्टी शाळेमध्ये अनेक गोष्टी सुरू असतात. त्यातल्या काही वापरल्या जातात, काही संपतात. पण आपली पण जबाबदारी आहे कारण त्यातलं फर्स्ट एड आपल्यालाही लागू शकतं. त्याच्यामध्ये आवश्यक साहित्य, वेगवेगळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या. जखमेवर बांधण्याकरता जाळीची पांढरी पट्टी असते ना ती. त्रिकोणी आणि गोल गुंडाळता येणारी बँडेजेस हाताला पायाला. औषध औषधोपचारासाठी लागणारा कापूस, हा कापूस वेगळा असतो, सॉफ्ट कॉटन. रबराचे हातमोजे, स्वच्छ आणि कोरडे कापडाचे तुकडे, साबण, अँटिसेप्टिक, सेफ्टी पिना ते बांधायला, ब्लेड, छोटा चिमटा, सुई, बँडेड छोट्या पट्ट्या, छोटी विजेरी, टॉर्च, कात्री, चिकटपट्टी, थर्मोमीटर, पेट्रोलियम जेली. ठीक आहे? अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिजे. आता मॉक ड्रिल म्हणजे काय? हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्परतेची आणि तयारीची स्थिती कमीत कमी वेळेमध्ये मोजण्याचं एक साधन. जसं मी तुम्हाला म्हटलं, अचानक खूप अलार्म वाजला, कुठेतरी सायरन वाजला, युद्धजन्य परिस्थिती आली आणि आपल्याला सगळ्यांना सांगितलं बिल्डिंग रिकामी करायची. कुठे पळून जाणार आपण? एकमेकांना ढकलत चेंगरत पळणार का इकडे? ती आपत्ती सोडवण्याच्या आधीच इकडे आपत्ती येईल.
म्हणून लोकांना तयार करावं लागतं. आधीच या गोष्टीची कल्पना द्यावी लागते. मग कोणती पण आपत्ती आली, त्याच्याकरता माझा प्रतिसाद काय असेल हे मला चेक करायचं आणि त्या स्थितीचं आभासी संचलन म्हणजे काय? अभिरूप सराव म्हणजे काय? मॉक ड्रिल. आग लागणं, हे खूप कॉमन आहे. बिल्डिंगमध्ये आग लागली तर तुम्ही काय कराल? कुठे जाल? ह्याच्याकरता तिथे एरो दिलेले असतात. ह्या-ह्या मार्गाने जायचं, इकडे-इकडे जायचं, इकडे-इकडे जायचं, इथे जाऊन पोहोचायचं. म्हणजे आग विझवण्यासंदर्भात एखाद्या मजल्यावर अडकून पडलेल्या नागरिकाला बाहेर काढण्याकरता आगीच्या प्रभावाखाली येऊन कपडे पेट घेतल्यास नागरिकांनी कसे वाचवावे याबाबत पण काही कृती त्याच्यामध्ये दाखवण्यात येतात. आपल्याला अग्निशमन दलाचे जे लोकं येतात ते त्या गाडीबद्दल त्यांच्या म्हणजे अग्निशमन त्यांचं जे वाहन असतं पाणी फवारण्याचं ते, त्याच्यात किती उंचीचे आहे, किती पाईप आहेत, किती लांब आहेत, किती पाणी लागतं, ह्या सगळ्याची माहिती ते देतात. आग विझवण्याकरता आपण काय करू शकतो हे पण ते आपल्याला सांगतात. तर अशा पद्धतीने ह्या फर्स्ट एडच्या ह्याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि हा धडा आपला इकडे संपला. आता शेवटच्या 10 मिनिटामध्ये आपण ह्याच्या उरलेल्या गोष्टी बघूया. बघा, अ, आपल्याला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजे. बघा, अभिरूप सरावाचे ध्येय. कशासाठी आपण हे मॉक ड्रिल करतो? जसं मी तुम्हाला म्हटलं, आपत्ती कधीही येऊ शकते आणि आपत्ती आली की माणूस घाबरून जातो, गोंधळतो, गडबडतो की मी काय करायचंय? चला, चला, पळा, पळा म्हणलं तर पळा, पण कुठे पळा? अशा ठिकाणी पळायला हवं जिकडे माझा जीव मला वाचवता येईल. जिथे आग लागली तिथेच पळत गेलात तर काय उपयोग आहे? म्हणजेच काय? घाबरलेल्या, गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आपण चुकतो आणि ही चूक सुधारण्यासाठी आधीच तयारी करायची. खरंच आग लागायची वाट नाही बघायची. आग लागली तर मी काय करेन? ह्याच्याकरता मी लक्षात ठेवायला पाहिजे, की बाहेर पडायचे रस्ते कोणते आहेत? कमीत कमी वेळेमध्ये सगळ्यात सुरक्षित ठिकाणी मला कसं जाता येईल? बरोबर? ह्याच्यासाठी त्या तयारीचं मूल्यमापन करायला पाहिजे आपण. आपत्ती नियंत्रण विभागांमध्ये आपल्याला समन्वय सुधारणे, आपत्ती नियंत्रण विभाग, अनेक विभाग असतात आपत्ती नियंत्रणासाठी. पण त्या विभागांमध्ये समन्वय सुधारणं हे पण गरजेचं आहे. जसं की समजा आता आपली शाळा आहे. आपल्या शाळेमध्ये आपत्ती नियंत्रण विभाग एक विभाग आहे. काही पाण्याचं संकट आलं, गरमीचं संकट आलं, अ, आगीचं संकट आलं, आजूबाजूला काही अडचण आली, तर त्याचा आपल्या शाळेवर काय परिणाम होईल? ह्याचा विचार करणारी ती एक छोटीशी काय बरं म्हणू आपण एक छोटासा ग्रुप आहे, लोकांचा विभाग आहे तो 4-5 लोकांचा. आता त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपापल्या ड्युटी असतील, की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही ते करा. पण जेव्हा आपण मॉक ड्रिल घेतो, अभिरूप सराव करतो, त्यावेळेला सगळेजण आपापल्या कामामध्ये येतात आणि आपला रोल काय आहे, हे करून बघतात. तुम्हाला मी आता उदाहरण सांगते, जसं की आपल्या शाळेचं गॅदरिंग असतं. गॅदरिंगमध्ये आपण काय करतो, सगळे डान्स-बिन्स असे कार्यक्रम मस्त तयार असतात. पण उद्या गॅदरिंग असेल, तर आज आपल्या शाळेमध्ये रंगीत तालीम असते. रंगीत तालीम म्हणजेच मॉक ड्रिल. रंगीत तालमीत आपण सगळे ते कपडे-बिपडे, मेकअप जसं आपण उद्या करणार आहे, तसेच आज तिकडे जाऊन करतो. ह्याच्यामुळे उद्या काय-काय होऊ शकतं, हे सगळं केल्यावरती, हे घातल्यावरती, याची पूर्वकल्पना येते आपल्याला आणि मग आपण शहाणे होतो. अच्छा, इथं मला हा ड्रेस छोटा होतोय का? मग याला मी काय करू? अरे, इथं लूज झालं इथे, मग याला शिवलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्याची पूर्वकल्पना आपल्याकडे आधीच येते आणि आपण शहाणे होतो आणि उद्याच्या कार्यक्रमामध्ये चांगलं काम करतो. स्वतःची कार्यक्षमता ओळखणे खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपत्ती आली तर मी काय करेन? फार महत्वाचा प्रश्न आहे बरं का हा. म्हणजे मला 10वीत किती मार्क मिळतील ह्याच्यापेक्षाही महत्वाचा हा रिअल लाईफ प्रश्न आहे, की आपत्ती आली तर मी काय करेन? माझ्याकडे अशी माहिती असायला पाहिजे ज्याच्यामुळे मी स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवू शकतो. उदाहरणार्थ, कुठल्या नंबरवर फोन केल्यावरती इमर्जन्सी पोलीस, इमर्जन्सी हॉस्पिटल, इमर्जन्सी रोड ॲक्सिडेंट ह्यांचे नंबर आपल्याला माहिती असलेच पाहिजे. त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांची मदत मिळवणं एवढं तर मी करू शकतो. मी सुशिक्षित आहे आता. माझी 10वी पास होणार आहे. मला या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, फर्स्ट एड करताना एखाद्या माणसाचा जीव वाचवायचा असेल, तू मलमपट्टी करून दे. मलमपट्टी करून दे म्हणजे कशी मलमपट्टी करायला पाहिजे? त्याला बरं वाटेपर्यंत, त्याला हॉस्पिटलला पोहोचवेपर्यंत आपण त्याला कमीत कमी त्रास होईल, असं काम आपल्याला करायचंय. सो त्या हिशोबाने आपण काय करू शकतो? ह्याचा विचार केला पाहिजे. आपत्तीला जलद प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवणे. म्हणजे एखादी आपत्ती आली, तर त्याच्यावरती माझं रिएक्शन किती फास्ट होईल, ह्याच्याकरिता मला तयारी करायला पाहिजे. 2-4 वेळेला प्रॅक्टिस करायला पाहिजे. नियोजित कृतींची यशस्वीता तपासणे.
ठरवलं इकडून तिकडे जायचं, त्या रस्त्याने तिकडे जायचं, तिकडून तिकडे जायचं आणि मग वेळ लावून चेक करायचं, की बरोबर चाललंय का हे? अलार्म वाजवून बघायचं शाळेमध्ये सायरनसारखं आणि बघायचं खरंच लोकं पळत ह्या रस्त्याने येतात, तर ते इझिली येतात का? नियोजित कृती आहे आणि ती किती बरोबर चालली आहे हे चेक करायचं. संभाव्य त्रुटी आणि धोके ओळखणे. आपण म्हणतोय हे करू, ते करू, ते करू. पण असं झालं नाही तर? मग मी काय करेन? त्याच्याकरताच आधी तयारी करून ठेवायची. आता अनेक स्वयंसेवी संस्था असतात, ज्या ह्याच्यामध्ये लोकांना मार्गदर्शन करतात, मदत करतात आणि स्वतःहून लोकं हे काम करतात. हे चांगलं काम असतं. रिस्की पण असतं, पण त्याची गरज असते. कारण कोणतरी तर हे केलंच पाहिजे की नाही? आता ह्या सगळ्यामधनं एकदा आता शेवटचा मुद्दा, कारण आज आपलं शेवटचं लेक्चर आहे. जरा आपण इंडेक्सकडे जाऊ आणि आपल्या 10च्या 10 धड्यांना 2 मिनिटात बघू. कारण त्याच्यानंतर डायरेक्ट तुमची परीक्षा. तर एक शॉर्ट अँड स्वीट पटपट रिव्हिजन सगळ्याच्या सगळ्या धड्यांचं. ह्याच्यात काय, ह्याच्यात काय, ह्याच्यात काय? ह्यातले सगळे धडे मी घेतले नाहीये. आपण 6व्या धड्यापासून एकत्र आहोत. पहिला धडा आहे अनुवंशिकता आणि उत्क्रांती. आपल्याला माहिती आहे, की मानवाची उत्क्रांती हा एका एका पेशीपासूनचा प्रवास आहे आणि हा पूर्णच्या पूर्ण धडा आपल्याला ही सगळी माहिती देतो. एका पेशीपासून समुद्रामध्ये कसा सजीव निर्माण झाला आणि तिथून आजचा मानव हा उत्क्रांत मानव आहे. म्हणजे एका एका टप्प्यावरती आपण कसे-कसे बदलत गेलो. भ्रूणावस्थेमध्ये तुम्हाला त्या सगळ्याच्या सगळ्या टप्प्यांची ओळख झाली की एका पेशीपासून ते त्याच्यामधनं मग पायसेस-बिसेस सगळे ग्रुप्स करत-करत आपण परत मॅमल्स म्हणजे आपल्या सस्तन प्राण्यांच्या गटामध्ये कसे गेलो आणि आपलं बाळ आणि बाकी सगळ्या गुणांमध्ये किती साम्य असतं. हे सगळं याच्यामध्ये होतं. आपल्या उत्क्रांतीची एक स्टोरी पण आहे. आणि मग अनुवंशिकता आपल्याकडे कसे ते डी-एन-ए, आर-एन-ए ह्या सगळ्याचा तो सुरुवातीचा भाग आहे. त्याचे ते 3 भाग ना ट्रान्सलेशन, ट्रान्झिशन आणि ट्रान्सक्रिप्शन ह्या 3 गोष्टी डी-एन-ए आणि आर-एन-एच्या. ह्या सगळ्या अनुवंशिकतामध्ये येतात. उत्क्रांतीचा भाग आपण ऑलरेडी बघितला आत्ताच, की ह्या 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा जरा मला बघायचा आहे, की ह्याच्यामध्ये कोणते-कोणते कारण 2 धडे आहेत ना हे. सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 सजीव आणि जीवन प्रक्रिया. अनेक जीवन प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये असतात त्या कोणत्या-कोणत्या असतात. सजीव आणि ऊर्जा निर्मिती. बघा, आपल्या शरीरामध्ये अनेक अरे, 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 अरे संस्था एकत्रित काम करतात. रक्ताभिसरण, श्वसन, बरोबर? त्याच्यानंतर पचन, ह्या सगळ्या संस्था आणि याच्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या बायोलॉजिकल कन्सेप्ट्स आहेत. म्हणजे जैवशास्त्रीय संकल्पना आहेत. त्याला आपण हे ॲसिड सायकल म्हणजे मायटोकॉन्ड्रिया आणि ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिडचं चक्र, सायकल. दुसरं अ, ह्याला जोडून या धड्यामध्ये कोणत्या-कोणत्या अ, घटकातनं आपल्याला कशी-कशी ऊर्जा मिळते, म्हणजे एनर्जी कशी मिळते, हा धडा पहिल्या धड्यामध्ये ह्या संदर्भातली सगळी माहिती आहे. विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा किती प्रमाणामध्ये असते, प्रथिनांची किती, कर्बोदकांची किती, मेदापासून किती, हं? ती कशी मिळते आपल्याला? ती ए म्हणजे एडेनोसिन ट्रायफॉस्फेट अशा पद्धतीने मिळालेली ती ऊर्जा आहे. त्याबरोबर आता आपल्या आपल्या जीवनातला, आपल्या जेवणातला महत्वाचा भाग असतो जीवनसत्व, बरोबर? व्हिटॅमिन्स ती 6 प्रकारची आहेत आणि त्यातली कोण कुठली, कशी ह्याची पण माहिती आहे. नंतर ह्या धड्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे पेशी विभाजन. जरी मी तुम्हाला धडा शिकवला नाही तरी पण मी तुम्हाला डोळे बंद करून सांगू शकते. सगळ्या धड्यामधलं खूप महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे. 2 प्रकारच्या जीवन प्रक्रिया याच्यामध्ये आहेत. म्हणजे 2 प्रकारचं पेशी विभाजन आहे. मायटोसिस, मिओसिस. सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन दोघंही वेगवेगळे आहेत. दोघांमधलेही महत्वाचे घटक कोणते आहेत लक्षात ठेवा आणि बिलकुल याच्यामध्ये चुका करू नका. हे खूप सारं कन्फ्युजिंग आणि कधी-कधी विचित्र वाटेल असं आहे, पण हे आपल्या आयुष्याचं मूळ आहे. तुम्ही कितीही म्हातारे झालात तरी पण तुमच्या शरीरामध्ये मिओसिस, मायटोसिस काय आहे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कुठे तुमच्या शरीरामध्ये होतंय. बरोबर? आणि हा कांद्याच्या सालीचा प्रयोग हा मी तुम्हाला मी तुमचा हा धडा तर घेतला नाही, पण तुम्हाला मी बोलले होते, की तुम्ही YouTubeवर याचे व्हिडिओज बघा, तुम्हाला दिसतील. नंतर पुढचा धडा आहे सजीवातील जीवन प्रक्रिया 2 प्रजनन. 10वीत तुम्हाला प्रजननाचा धडा दिलेला आहे. याच्या आधी तुम्हाला दुसऱ्या जीवन प्रक्रिया झाल्या होत्या. अलैंगिक प्रजनन, ज्याच्यामध्ये इतर सजीव कशा पद्धतीने रिप्रोड्यूस करतात, स्वतःसारखे नवीन जीव निर्माण करतात, हे दिलेलं आहे.
आणि मग दुसरं आहे जेनेटिक किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये त्याला म्हणतात लैंगिक प्रजनन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष अशा दोन वेगवेगळ्या युग्मांची स्त्रीपुंग आणि पुयुग्म ह्या दोघांपासून झायगॉट म्हणजे युग्मनज बनतो. आणि आता वनस्पतींमध्ये ते कसं होतं फुलामध्ये बरोबर हे आपलं हिबिस्कस फ्लॉवर आहे, जास्वंदाचं फूल आणि हेच नाही तुम्ही कुठल्याही फुलावरती तुम्ही आता उघडून बघाल तर तुम्हाला आता हे सगळे भाग दिसतील आणि ह्या फुलाच्या अंतरंगामध्ये आपल्याला हे कळतं की त्याच्यामध्ये अंडज खाली अंडाशय आहे. त्याच्यामध्ये जाऊन ते फर्टिलायझेशन होतं आणि मग तिथेच ते पुयुग्मनज बनतं. ठीक आहे, युग्मनज म्हणजे झायगॉट बनतं. हे कसं सगळं होतं हे आपल्याला दिलेलं आहे याच्यामध्ये फुलांच्या बाबतीमध्ये. आणि मग मानवातील लैंगिक प्रजनन म्हणजे मानवाच्या शरीरामध्ये हे कसं होतं त्याच्यामध्ये मानवी पुरुष प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था ह्या सगळ्याची माहिती आहे. आणि मग ह्याच्यामधनं फलन कसं होतं आणि मग ते बाळ कसं छोटस बेबी झायगॉट कसं आईच्या शरीरामध्ये इम्प्लांट होतं आणि त्याच्यापासून बाळाचा विकास कसा होतो डेव्हलपमेंट ऑफ द बेबी हे सगळं आपल्याला 36 आठवड्यापर्यंतची सगळीच्या सगळी क्रिया मेन्स्ट्रुअल सायकल व्हेरी गुड 10वीला सगळ्यांना मेन्स्ट्रुअल सायकल बद्दलची पूर्ण कल्पना आलीच पाहिजे कारण की आपल्याबरोबर इतरांच्या शरीरामध्ये काय चाललंय म्हणजे मुलांना हे कळलं पाहिजे की मुलींच्या शरीरात काय चाललंय आणि मुलींना कळलं पाहिजे की मुलांच्या शरीरात काय चाललंय कारण त्याच्याशिवाय आपल्या डेव्हलपमेंटला म्हणजे ग्रोथला कम्प्लिटनेस येत नाही. आता प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे आता आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टी याच्यामध्ये प्रजननामध्ये आजकाल तुम्हाला ऐकायला मिळतात. तुम्ही ऍड मध्ये पण बघितलं असेल हा IVF सेंटर तो IVF सेंटर जुळी मुलं ठीक आहे अशा अनेक गोष्टी ह्याच्यातनं म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून केला जातात. मग त्याच्यानंतर 3 धडे झाले आपले रिवाइज करून बरं का. चौथा धडा खूप सोपा आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. ह्याच्यामध्ये परिसंस्था म्हणजे काय परिसंस्था आणि त्यांचा पर्यावरणाशी संबंध काय त्याचं संवर्धन कसं करायचं त्याच्यामध्ये जैवविविधता असते म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये काय काय वेगवेगळी संवेदनक्षम क्षेत्र आहेत तर हे सगळं आपल्याला जनरल बायोलॉजी आहे ह्याच्यामध्ये परस्परांचा संबंध बायोटिक अबायोटिक जैविक अजैविक घटक त्याचे मानवनिर्मित घटक कोणते आहेत मग सॉरी पर्यावरण संवर्धनाची गरज काय हे तर सगळं जनरल आहे हे आपण आधीपासून करत आलो हा साधा सोपा धडा पण याच्याबद्दल मोलाई जंगल महत्वाचा मुद्दा परिसंस्थेची माहिती त्याची विविधता तुम्हाला माहिती असलेल्या गोष्टी आणि हे सगळे वेगवेगळे सेंटर्स हे महत्वाचे कारण हे नवं आहे ठीक आहे माझी भूमिका काय संवेदन क्षेत्र संवेदनक्षम क्षेत्र कोणती आहेत धोक्यात आलेल्या प्रजाती कोणत्या कोणत्या आहेत संकटग्रस्त दुर्मिळ संवेदनशील अनिश्चित ह्याच्यात प्रश्न येतात म्हणजे हे याच्यात का त्याच्यात एक असे मग हरित ऊर्जेच्या दिशेने प्रवास हरित ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा जी पुन्हा बनवता येते म्हणजे ज्याला आपण पुन्हा बनवू शकतो थोडक्यात रिन्युएबल एनर्जी त्याच्यापासून विद्युत निर्मिती कशी होते त्याची प्रक्रिया आणि त्याचा पर्यावरणाशी काय संबंध येतो हे सगळं याच्यामध्ये आहे आणि 6व्या धड्यात आपण एकत्र 6व्या धड्यापासून अभ्यास केलेलाच आहे ते आपल्याला माहिती आहे की 6व्या धड्यामध्ये प्राण्यांचे वर्गीकरण आहे मग आपण एक एक टप्पा पुढचा करत गेलो तर आज आपण थांबूया इथे आज आपला सगळाच सिलेबस संपलेला आहे पहिल्या 5 धड्यामध्ये काय होतंय जनरल पण पाहिलंय आपण आता पुढच्या वेळेला आपण तुम्ही 11वीत असताना भेटू तोपर्यंत तुमच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सायन्सच्या पेपरसाठी सायन्स 2च्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा छान पेपर लिहा प्रश्न समजून घ्या आणि मग उत्तर द्या चला धन्यवाद थँक्यू संगीता मॅम बाय मुलांना